नमस्कार. मराठी साहित्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ. श्री गजानन महाराजांनी भक्ताला आपल्या कृतीतून साधेपणा, सत्य, प्रेम आणि करुणा घेऊन दररोजचे जीवन कसे जगावे हे शिकवले आहे. त्यांनी भक्तांना समाजात एकमेकांना साहाय्य कसे करावे, योगाभ्यासाने आरोग्य कसे टिकवायचे, सुज्ञपणे खर्च कसा करावा, आध्यात्मिक प्रगती करण्याचा मार्ग, मुक्ती मिळवण्याचे मार्ग, मोक्ष आणि इतर अनेक मौल्यवान धडे दिले आहेत. शेवगाव गजानन महाराज संस्थानाने अधिकृत केलेले महाराजांचे चरित्र म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू, कानडी अशा विविध भाषांतरित भाषात उपलब्ध आहे. श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात महाराज उष्ट्या पत्रावळीतील सीते वेचून खात आहेत. त्यांच्या या कृतीतून ते सांगतात की अन्न हे परब्रह्म आहे, अन्नाची कधी नासाडी करू नये. दुसऱ्या अध्यायात महाराज सांगतात की भावभक्तीच्या नाण्यावर मी संतुष्ट आहे. ते पुढे कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर यांना उपदेश करतात की आपल्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ असावा, उगाच फक्त पोपटपंची करू नये. महाराज सांगतात आपला मोठापणा दाखवण्यासाठी घरी आलेल्या अतिथीस अधिक खाण्यापिण्याचा वाजवीपेक्षा जास्त आग्रह करू नये. तिसऱ्या अध्यायात महाराज काशीच्या गोसाव्याची त्यांना गांजा पाजण्याची इच्छा पुरवून सिद्धी करतात की ते खरंच आपल्या भक्तांचा हट्ट पुरवणारी प्रेमळ माऊली आहे. महाराजांच्या तीर्थात खूप शक्ती आहे. श्रद्धेने आणि भक्ती भावाने महाराजांचे तीर्थ घेतल्यास गडांतर टळते. या अध्यायात महाराज माळी विठोबा घटोळ ह्यास ढोंग करून लोकांना फसवतो म्हणून मार देतात आणि सांगतात की प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. चौथ्या अध्यायात महाराज समजावतात की प्रपंच करत असताना परमार्थसुद्धा करावा, परमेश्वराला कधीही विसरू नये. या अध्यायात महाराज आपले योगिक सामर्थ्याने काडी घासल्या वाचून अग्नी प्रकट करतात. पाचव्या अध्यायात सुद्धा महाराज आपल्या योगिक सामर्थ्याने भक्त भास्कर पाटलाच्या 12 वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीत जल उत्पन्न करतात. यावरून ते परमेश्वराचा अंश आहेत हे दिसून येते. 6व्या अध्यायात मधमाशांच्या प्रसंगातून महाराज सांगतात की संकट आल्यावर ईश्वराची भक्ती तारून येते, ईश्वराशिवाय कोणीही मदतीस येत नाही. 7व्या अध्यायात महाराज उपदेश करतात की पहिली संपत्ती ही निरोगी शरीर आहे, आपल्या तब्येतीची आपण नेहमी काळजी घ्यावी. ते खंडूपाटलास उपदेश करतात की पैसा हे सर्वस्व नाही, परमेश्वराची कृपा आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळे प्राप्त होते. 8व्या अध्यायात महाराज खंडू पाटील यास पोलिसांकडून अटक होण्यापासून संरक्षण करतात आणि सांगतात की कर्त्या पुरुषाला संसार करत असताना बरीच संकटे येतात, त्यामुळे डगमगून जाऊ नये, सदैव देवाचा धावा करावा. तसेच या अध्यायात ब्रह्मगिरी गोसाव्यास उपदेश करतात की गर्व कधीही करू नये. 9व्या अध्यायात गणगण गणात बोते या महाराजांच्या मंत्राचा अर्थ सांगितला आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे हा महत्त्वाचा संदेश केला आहे. याच अध्यायात महाराज सांगतात की देवाला बोललेला नवस कधी चुकू नये. पुढे महाराजांनी बाळकृष्णबुवा यांना समर्थ रामदासाच्या रूपात दास नवमीला दर्शन दिले. यावरून असे दिसून येते की समर्थ रामदास स्वामी आणि महाराज एकच आहेत. 10व्या अध्यायात महाराज गणेश आप्पा यांना सांगतात की आपल्या मनात असेल ते बोलावे, लाजू नये. याच अध्यायात महाराज बाळाभाऊंना पायाने तुडवण्याची लीला करून भास्कर पाटलास उपदेश करतात की कधीही दुसऱ्याबद्दल ईर्ष्या करू नये. सुकलालाच्या ध्वयारगाई शांत करून महाराज सांगतात की भूतदया पाळावी, मुक्या जनावरास त्रास देऊ नये. 11व्या अध्यायात महाराज संचित, क्रियमान आणि प्रारब्ध या कर्माचे फळ मनुष्यात भोगावेच लागते याचे वर्णन करतात. महाराजांनी कृपा होऊन भास्कर पाटलास मोक्ष प्राप्त होतो. गणू
जवरे आणि 12व्या अध्यायातील भक्त पितांबर यास महाराज मातृग्रामी आहेत याची प्रचिती देतात. 12व्या अध्यायात महाराज बच्चूलाल अग्रवाल यास धनाचा दिखावा करू नये हा उपदेश करतात. देव हा भावाचा भुकेला आहे. बच्चूलाल अग्रवालांची राम मंदिरे बांधण्याची इच्छा महाराज पूर्ण करतात. याच अध्यायात महाराज संबोधतात की ते परमहंस संन्यासी आहेत. 13व्या अध्यायात गंगा भारती आणि पुंडलिक या दोघांवर महाराजांनी लीला करून त्यांना असाध्य व्याधीपासून मुक्ती दिली. परमेश्वरांची अपार श्रद्धा मनुष्याला कोणत्याही व्याधीपासून दूर करते हे समजते. 14व्या अध्यायात नर्मदा मैया महाराजांचे दर्शन घेण्यास येते आणि सगळ्याच बुडत्या नौकेस हात घालून संरक्षण करते. 16व्या अध्यायात महाराज भाऊ कंवर यांच्या नैवेद्याची प्रतीक्षा करून ते कसे भक्तवत्सल्य आहेत याची आपल्याला प्रचिती येते. 17व्या अध्यायात महाराजांनी सर्व धर्म एकत्र येऊन शांततेत जगायला सांगितले आहेत. कारण देव एकच आहे. मंदिरे किंवा मस्जिदी किंवा चर्च तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री वीट, वाळू आणि सिमेंट समान आहेत. महाराजांनी हे देखील सांगितले आहे की कोणीही त्यांना वस्त्र किंवा साखळीने बांधून ठेवू शकत नाही. मानवजातीचे कल्याण करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे. 18व्या अध्यायात बापूंना काळे यांच्या गोष्टीवरून असे समजते की परमेश्वराविषयीची तीव्र ओढ आपल्याला त्यांचे दर्शन घडवते. देवाला खरी भक्ती आवडते आणि तो त्याच्या खऱ्या भक्ताला कोणत्याही रूपात दर्शन देतो. 19व्या अध्यायात महाराज बाळाभाऊंना मोक्ष देणाऱ्या 3 मार्गाचे म्हणजेच कर्म, भक्ती आणि योग यांचे महत्त्व समजावून सांगतात. तसेच समाधी घेतल्यानंतर देखील महाराज येथेच राहतील आणि वेळोवेळी त्यांच्या भक्तांना ते दर्शन देतील याची काळजी देतात. 20व्या आणि 21व्या अध्यायात महाराज ते सदैव भक्ताच्या पाठीशी आहेत याची ग्वाही देतात. अबप दासगणू महाराज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तिभावाने करण्याचे महत्त्व 19व्या अध्यायात समजावून सांगतात. श्री गजानन विजय ग्रंथ हा महाराजांच्या भक्तासाठी कोणत्याही परिस्थितीशी झटण्याचे बळ देतो. श्री गजानन जय गजानन गणगण गणात बोते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.